राज्याच्या उपराजधानीत चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय। 6 दिवसात 6 हत्यांनी उपराजधानी नागपूर हादरलंय। नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचे 3-13। मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 6 दिवसात 6 हत्या। गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का? मुख्यमंत्र्यांचं नागपूरच असुरक्षित। उपराजधानी नागपुरातील कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात नागपूर पोलीस गंभीर नाहीत का? नागपुरातील गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नाही का? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेत। नागपूरमध्ये 6 दिवसात 6 जणांची हत्या झाली। रविवारी रात्री नागपूरच्या गांधीबाग परिसरात भर रस्त्यात रवी राठोड आणि दीपक राठोड या दोघा भावांची वर्दळीच्या ठिकाणी हत्या करण्यात आली। त्यांचा दूरचा नातेवाईक बदनसिंह राठोड आणि त्याच्या 2 मुलांनी इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ही हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालंय। या दोघांची जी हत्या करण्यात आलेली आहे त्या हत्येमागे त्यांच्या ओळखीचेच लोक आहेत आणि त्या लोकांचा पैशाचा देण्याघेण्यावरून वाद होता आणि त्या वादातून ही हत्या करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही जे संशयित व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे। आरोपींसाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत। काही संशयित आमच्या ताब्यात आहे आणि आमचा तपास जो आहे तो आरोपींना पकडण्याच्या दिशेने चालू आहे। उपराजधानीत 6 दिवसात 6 हत्या। 24 डिसेंबर 2024 गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सचिन गुप्ताची हत्या। 26 डिसेंबर 2024 कुलदीप चव्हाणची मित्र रिकेश शिक्कलवारनं दगडानं ठेचून हत्या केली। 27 डिसेंबर 2024 लुटमारीच्या उद्देशातून ऑटो चालकाकडून अज्ञाताची हत्या। 29 डिसेंबर 2024 67 वर्षीय चौकीदार रमेश शिंदेची गळा चिरून हत्या। 29 डिसेंबर 2024 ला पैशाच्या वादातून रवी आणि दीपक राठोडची मामाकडूनच हत्या। कालच्या तहसीलमध्ये जे झालेले त्याच्यातही त्यांनी काही पैसे घेतले होते आणि ते पैसे परत केले नाही आणि भांडण त्यांची झाली, शिवीगाळ झाली आणि त्याच्यात जे आहे हे मर्डर्स झालेले आहे। 6 दिवसांपासून नागपुरात हत्यांचं सत्र सुरू असून 6 दिवसात 6 जणांची हत्या झाली आहे। त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात हत्येचं सत्र पाहता उपराजधानी नागपूर हे क्राईम कॅपिटल बनत चाललंय का असा सवाल उपस्थित होतोय। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।